कुणाल कामरा काय बोलला मी पूर्ण त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे. 42 मिनिटाचा व्हिडिओ आहे. कुणाल कामरानी फक्त एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही, त्यांनी त्यामध्ये अनेकांवर टीका केली. सुधा मूर्तींवर टीका केली, अंबानीवर टीका केली, त्यांनी आनंद महिंद्रावर टीका केली. त्याच्या पद्धतीने त्यांनी केली. कुणाल कामराला आपण आज ओळखत नाही. माझा आवडता स्टँडअप कॉमेडियन, मी खूप स्टँडअप कॉमेडीज बघतो, कॉमेडियन वरुण ग्रोवर आहे, कुणाल कामरा नाही. वरुण ग्रोवर ज्या पद्धतीने बोलतो, जी भाषा वापरतो ती मला माझी वाटते. पण मला कुणाल कामराची शैली जरी मान्य नसली किंवा आवडली नाही तरी कुणाल कामराला ती शैली वापरण्याचा अधिकार आहे. इथे मुद्दा कुणाल कामराची शैली काय आहे, त्यांनी केलेलं गाणं सुरात आहे की नाही, त्यांनी केलेलं गाणं चांगलं आहे की नाही, हा मुद्दाच नाहीये. कुणाल कामरा बोलल्यानंतर, त्यांनी गाणं म्हटल्यानंतर जी प्रतिक्रिया आलेली आहे ती प्रतिक्रिया कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत बसणारी नाही, हा मुद्दा आहे. तुम्हाला मान्य नाही ना कुणाल कामराचं? त्यांनी एक गाणं केलं, काय ठाण्याचा रिक्षावाला वगैरे जे काय असेल ते, तुम्ही त्याच्या विरोधात गाणं करा, गाण्याला गाण्याने उत्तर द्या. ही कुठची पद्धत आहे आणि ही कुठची कायद्याच्या चौकटीत बसते की तुम्ही एखाद्या माणसाने तुमच्या विरुद्ध गाणं म्हटलं. माझं तर म्हणणं आहे, त्यांनी शिंदेविरुद्ध गाणं म्हटलं आणि काय नवीन सांगितलं? सगळं जग त्या शिंदेना गद्दार म्हणतंय. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाषणं काढून बघा, उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक भाषणात गद्दार 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 आहे. लहान पोरापासून मीम करणाऱ्यापासून सगळे गद्दार म्हणतायत. नवीन काय सांगितलं त्यांनी? यामध्ये नवीन काहीच नव्हतं. तेव्हा मला कळत नाही, या लोकांना उत्तर द्यायचं होतं, त्यांनी त्याच्यावर केस करायची, डिफेमेशन करायची, चालली असती कोर्टात. जाऊन स्टुडिओ तोडणं, आणि हे इतके गाढव लोक आहेत की त्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा सुद्धा नव्हता, आधी शूटिंग झालेलं होतं हेही यांना माहित नाही. ते रेकॉर्डेड सगळं जे काही कार्यक्रम होता तो त्यांनी टाकला आणि नंतर हे त्या स्टुडिओमध्ये गेले, तो स्टुडिओ तोडला, महापालिकेने ते जे हॉटेल होतं त्यावर कारवाई केली. काय अराजक चाललेलं आहे सगळं. माझं म्हणणं ह्याचा निषेधच करायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही लेखक, कलावंत, कॉमेडियन कोणीही असेल, त्याला या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य फडणवीस, शिंदे किंवा अजित पवारांनी दिलेलं नाही आम्हाला. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी माझ्यासारखी माणसं वेळ आली तर जीव सुद्धा देतील. मी कुणाल कामराची माझं पटो न पटो, तुम्हाला माहिती नसेल सांगतो, कुणाल कामरा माझा शेजारी होता. तुम्हाला माहिती आहे का? इतकी वर्ष शेजारी, माझ्या बिल्डिंग मध्ये बी विंग मध्ये तो राहतो. सरकार शोधतंय की त्याच्या पाठी कोण आहे म्हणून. हा, त्याच्या पाठी मी असू शकतो, बरोबर आहे, मी आहे पाठी. मी जाहीरपणे सांगतो, कुणाल कामरा म्हणजे मी प्रत्यक्ष नसलो तरी पाठी आहे. मी कुणाल कामराचा पूर्ण समर्थक आहे. त्यांनी जे काय केलंय त्याला सरकारचे वाभाडे काढायचा हक्क आहे. त्याला कुणाचेही वाभाडे काढायचा हक्क आहे. त्यांनी उद्या माझे वाभाडे काढले ना तरी सुद्धा मी हसीन किंवा सोडून देईन. अरे ह्यांना काय स्पोर्ट्समन स्पिरिट आहे की नाही, खिलाडू वृत्ती आहे की नाही? एवढे मोठे स्वतःला नेते मानतात. मी तुम्हाला 2 प्रसंग सांगतो. आज मला दत्तप्रसाद दाभोळकरांचा फोन आला. दत्तप्रसाद दाभोळकर मराठीतले खूप ज्येष्ठ लेखक आहेत. ते असं म्हणाले, मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहरूंचा किस्सा सांगितला होता, तो पण तुम्हाला सांगतो. एकदा शंकर म्हणून सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते, शंकर्स विकली जे काढायचे, त्यांनी नेहरूंचं कार्टून काढलं आणि खूप बोचरं कार्टून होतं. तर खूप गदारोळ झाला, असं कसं पंतप्रधानांचं कार्टून काढतात वगैरे. तर नेहरूंकडे काही लोक गेले, तुम्ही त्यांना थांबवा, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. नेहरूंनी काही केलं नाही. नेहरूंनी शंकरना बोलवलं. शंकरची कार्टून्स नेहरूंना आवडत होती, पण नेहरूंविरुद्ध इतकं बोचरं कार्टून काढलं होतं की यावेळेला नेहरू काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. नेहरूंनी शंकरला सांगितलं, अशीच कार्टून काढत चला. दुसरं उदाहरण सांगतो, इंदिरा गांधींचं. इंदिरा गांधीने आणीबाणी आणली. त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये खूप निदर्शनं झाली, सत्याग्रह झाले. मला असं वाटतं तुझे वडील पण तुरुंगात गेले होते त्यावेळेला. आर.के. लक्ष्मण, गाजलेले कार्टुनिस्ट, टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्यांना कार्टून काढताच येईना. कारण प्रत्येक पेपरच्या ऑफिसमध्ये एक सेन्सॉरचा माणूस येऊन बसला होता. तो अग्रलेख तपासायचा, तो कार्टून तपासायचा, सगळं करायचा. म्हणजे मास्तर आणून ठेवला ना, त्यामुळे सगळी घुसमट झालेली होती. आर.के. लक्ष्मणनी फोन केला पंतप्रधानांच्या कार्यालयाला, इंदिरा गांधींच्या कार्यालयाला, आणि सांगितलं मला इंदिरा गांधींची भेट पाहिजे.
तर त्यांनी जाऊन सांगितलं इंदिरा गांधींना, तुम्ही हे काय करताय, आम्हाला कार्टूनच काढता येत नाही. आर.के. लक्ष्मणचा प्रॉब्लेम त्यांना फक्त कार्टून काढता येत नाही हा होता. इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला मोकळीक आहे, तुम्ही कार्टून काढत चला. ही 2 उदाहरणं. तिसरं उदाहरण यशवंतराव चव्हाणांचं. आज मला दत्तप्रसाद दाभोळकरनी ते सांगितलं. पुरुष सिंह नावाची कविता केली होती ह्यांनी, मंगेश पाडगावकरांनी, आणि ती यशवंतरावांवर टीका करणारी असावी. त्यावेळेचे यशवंतराव मुख्यमंत्री होते, त्यांच्या देखरेखीखाली सगळं चाललेलं होतं असं सर्वांचं म्हणणं होतं. आणि पुन्हा काँग्रेसवाले चिडले, यशवंतरावांचे कान भरले. यशवंतराव म्हणाले, नाही, त्यांना ते लिहिण्याचा हक्क आहे, मला पटो न पटो. हे राजकारणी होते, हे लक्षात घ्या. आणि नंतर पाडगावकरांच्या मुलाला साहित्यिक कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन पाहिजे होती. काँग्रेसवाले यशवंतरावांना म्हणाले, यानं तुम्ही ऍडमिशन देऊ नका, तुमच्या विरुद्ध कविता केली आहे त्यांनी. ते म्हणाले, नाही, ते महाराष्ट्रातले मोठे साहित्यिक आहे, त्यांच्या हक्काचं आहे, मी त्यांना देणारच. कुठे यशवंतराव, कुठे शिंदे, कुठे अजित पवार, कुठे फडणवीस? काय ते होती ना घोषणा भाजपचीच, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? काय झालंय महाराष्ट्राचं? हे राजकारणी देशातले आणि महाराष्ट्रातले, आणि हे राजकारणी की एक गाणं, कुणाल कामरांनी गाणं म्हटलं त्याच्यावर चिडले आणि फोडाफोडी करायला लागले.